तर नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत की मोदकासाठी परफेक्ट असं सारण कसं बनवायचं. तर चला पाहूया. तर मी प्रथमतः 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी मी साखर, वेलदोडे 4-5 पाकळ्या व थोडंसं जायफळ बारीक करून त्याची पिट्टी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे साध्या गाईचं. त्यानंतर 1 वाटी मी साधा गोळ किसून घेतलेला आहे. एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप कडवत ठेवायचं आहे. मध्यमध्ये कडवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ओल्या खोबऱ्याचं खीस त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजून घेऊया आपण. किसून घेतलेलं ओलं खोबरं जोपर्यंत खरपूस भाजत नाही तोपर्यंत त्यामध्ये काही टाकायचं नाही आपल्याला. कढईला लागू नये म्हणून आपण सारखं हलवत राहायचं आहे. आपला ओल्या खोबऱ्याचा किस चांगला भाजत आलेला आहे. त्यानंतर आपण 1 वाटी किसून घेतलेला गूळ घालूया. चांगल्या प्रकारे हलवून घेऊया आपण. चांगल्या प्रकारे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी किसून घेतलेला साधा गूळ त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व त्याचबरोबर जे आपण साखरपिट्टी करून घेतलेली आहे तीही टाकायची आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपल्या सारणाला खूप छान असा रंग आलेला आहे. अगदी परफेक्ट असं आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. वरूनही खूप छान दिसतं व चवीलाही खूप छान झालेला आहे. जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही खूप आवडेल व माझ्या या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.